नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहतो 6 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल आपण पाहिलं. मान्सून जी अक्षर रेषा आहे ती जम्मू काश्मीरचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर दिल्लीचा उत्तर भाग, तसेच उत्तराखंड असेल, याच उत्तर प्रदेशचा उत्तर भाग असेल, बिहार झारखंडचा उत्तर भागापासून ही बांगलादेशच्या सीमावर्ती भागापासून बंगालच्या उपसागरापर्यंत विखुरल्या स्वरूपात पाहायला मिळते. पाऊस जर सध्याची स्थिती जर पाहिली, पाऊसही याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ही जी मान्सूनची अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा येणाऱ्या काही दिवस उत्तरेलाच राहण्याची दाट शक्यता आहे. कारण उत्तर भारतामधून म्हणजे राजस्थान असेल, याचबरोबर पाकिस्तान मार्गे जी वार आहे ते उष्ण वार हे राज्याच्या दिशेला व मध्य भारतामध्ये येण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला हे विंड सुरू होईल म्हणजे वारं सुरू होईल उत्तरेकडून, त्यावेळेला राज्यभरामध्येही पावसाचं प्रमाण कमी होईल. गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, याचबरोबर कर्नाटकापर्यंत हे वारं पोहोचेल. त्यावेळेला पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी होणार. सध्या स्थितीला पाहिले, सध्या स्थितीला मात्र अरबी समुद्रातून जे काय वारं आहे ते अरबी समुद्रातून वारं मुंबईच्या उत्तर भागापासून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, याचबरोबर मध्य प्रदेश मार्गे हेच वारं बंगालच्या उपसागरामध्ये पोहोचत आहे. आता बंगालच्या उपसागरानंतर हे वार आल्यानंतर मात्र या वाऱ्याची जी दिशा आहे ती अजून काही बदललेली पाहायला मिळत आहे. येणाऱ्या 2 दिवसानंतर या वाऱ्याचा जो प्रवाह असेल तो अजून वाढण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरात जी वारं जाते ती वारं सायक्लोनिक स्टॉर्म एक तयार आहे. एक सायक्लोनिक स्टॉर्म आहे तो आहे डॉल्फिन नावाचा, आणि दुसरं काल सायक्लोनिक स्टॉर्म तयार होते ते आहे खुजिरा. खुजिरा सायक्लोनिक स्टॉर्म हे फिलिपाईन्स बेटाच्या उत्तर भागामध्ये सध्या डेव्हलप होतात. या 2 सायक्लोनिक स्टॉर्म तयार झाल्यामुळे बंगालच्या उपसागरामधून जे वारा असेल त्या अंदमान निकोबार बेट असेल, त्याच्यानंतर थायलंड, कोलंबिया आणि समुद्रमार्गे हे वारं या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागराचा दक्षिणचा संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये वातावरण हे अनुकूल नाही सध्या मान्सूनसाठी. त्यामुळे जे काही पाऊस पाहायला मिळतोय तो उत्तर भारताचा जो पर्वतीय भाग असेल याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सध्याच्या सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं आणि आज रात्री लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर कोल्हापूरचा घाटमध्ये भाग, सिंधुदुर्गचा घाटमध्ये भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर रत्नागिरीचा बहुतांश मध्यवर्ती भाग असेल, साताऱ्याचा कराड, पाटण असेल, शिराळा तालुका असेल, सांगली जिल्ह्याचा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. रायगडचा पेन, अलिबाग, रोहा, माणगाव, माळसा, पोलादपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर मुंबई असेल, ठाणे, पालघर, पुण्याचा घाटमध्ये भाग हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळतात. काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नाशिकचा दक्षिण भाग असेल, पेठ, सरगणा, इगतपुरी या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अहिल्यानगर असेल, बीड असेल, याचबरोबर छत्रसंभाजीचा दक्षिण भाग, जालना दक्षिण भाग, परभणी, हिंगोली या ठिकाणी हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळतात. याचबरोबर बीडचा पश्चिम भाग असेल आणि सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल, याच्यामध्ये बार्शी तालुक्याचा भाग असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. दक्षिणेचं जर पाहिलं या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर वाशिम जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसेच जळगावचा एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरचा भाग असेल, या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात ढग पाहायला मिळत आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, जसजसं उत्तरेकडून वारं सुरुवात होईल त्यावेळेला उत्तर महाराष्ट्रामधून म्हणजे खानदेशच्या बहुतांश भागापासून पाऊस हा कमी येण्यास सुरुवात होईल. मुंबई, ठाणे, पालघरमध्येही पाऊस आपल्याला कमी पाहायला मिळतो. येणाऱ्या 24 तासासाठी पाहिलं तर येणाऱ्या 24 तासात राज्याला बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोकणाकडून पाहिलं रत्नागिरीचा पश्चिम भाग, सिंधुदुर्गचा पश्चिम भाग हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच पूर्व भागाचा विचार केला, चिपळूण, देवरुख, वैभववाडी हलक्या मध्यम स्वरूपाचाही पाऊस पाहायला मिळेल. रायगडचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, खालापूर, पेल, पाली, माळगाव, बरोबर रोहा असेल, माझगाव असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मुंबई शहर असेल, पालघर असेल, ठाण्याचा भाग असेल, या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस व काही वेळापुरता पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्याची दुपारनंतर या ठिकाणी ही वातावरण कोरडं व स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचा घाटमध्ये भाग, याच्या पुणे घाटमध्ये भाग, लोणाळा, वडगाव, भोर असेल, साताऱ्याचा घाटामध्ये भाग, महाबळेश्वर, वाई, पाटणचा भाग असेल, या ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पावसाची सरी आपल्याला पाहायला मिळेल. कोल्हापूरच्या घाटामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. मात्र कोल्हापूर पूर्व भाग असेल, याच्यामध्ये गडिंग्लज, हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर, कागल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्याचा शिराळा, खानापूर, आटपाडी, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, मिरज या संपूर्ण भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. आजही त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
याचबरोबर सातारा जिल्ह्याचा वाई, कराड, पाटणचा भाग असेल, याचबरोबर फलटण, कोरेगाव, शिरवळ, दहिवड या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पुणे जिल्हा असेल, याचबरोबर अहिल्यानगरचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी हे ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. पुणे शहरामध्ये मात्र संततधार काही वेळापुरता पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोलापूरचा म्हाडा असेल, करमाळा असेल, मोहोळचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मात्र सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. माळशिरसमध्येही पावसाची शक्यता फार कमी आहे. मराठवाड्याचा विचार केला, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी दक्षिण, हिंगोली दक्षिण या संपूर्ण भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. पाऊस जर झाला तर एक दुसऱ्या स्वरूपामध्येच पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर धाराशिवचा उत्तर भाग असेल, भूम, पारंडा, कळंब असेल, बीडचा पाटोदा, गेवराई, केज, अंबेजोगाई, याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग, जालना उत्तर भाग, हिंगोली उत्तर भाग या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. विदर्भाचा विचार केला, विदर्भाचा बुलढाणा दक्षिण, अकोला दक्षिण, वाशिम, यवतमाळचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अमरावतीचा उत्तर भाग असेल, या ठिकाणीही आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर बुलढाणा उत्तर, अकोला उत्तर, अमरावतीचा दक्षिण भाग, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडाराचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला पावसाच्या जास्त काही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार नाहीत. मात्र असे 1-2 ठिकाणी असणार आहेत, त्या ठिकाणी तात्पुरते ढग निर्माण होईल व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. दुपारनंतर ह्या ठिकाणीही पावसात कमी येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर गडचिरोली संपूर्ण जिल्हा, गोंदियाचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळेल. खांद्याचा विचार केला, जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा बहुतांश संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सटाणा, मालेगाव, नांदगाव, चांदवड या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं. जळगावचा उत्तर भाग ड्राय वेदर राहणार आहे. तसेच नंदुरबारचा शहादा, नंदुरबार या ठिकाणी तालुक्यामध्येही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार जर पाहिलं तर रायगड असेल, याचबरोबर पुण्याचा घाटामध्ये भाग, साताऱ्याचा घाटामध्ये भाग मुसळधार स्वरूपाचा ऑरेंज अलर्ट आहे. याचबरोबर रत्नागिरी असेल, कोल्हापूर घाटामधील भाग, ठाणे आणि नाशिक पश्चिम या ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे. याचबरोबर बाकीचे जे राहिलेले जिल्हे असतील, याच्यामध्ये पुणे पूर्व असेल, अहिल्यानगर, नाशिक पूर्व असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्याचा बहुतांश संपूर्ण भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड असेल, याचबरोबर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या ठिकाणी आपल्याला लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाच राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन न करा. धन्यवाद.